उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांमधून शड्डू ठोकला. एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, कपटी मित्र किती घातक असतो. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगर यशस्वी झालेले असून ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. या प्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेतल्या जात आहेत. अधिक खासदार संजय दिना पाटील यांच्या मुंबईतील मतदारसंघात आता यवतमाळमधील संजय देशमुख यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांवर निशाणा साधला. यावरून एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय. काय बोलणार मी आता, जाहीर सभा लावायला मीच लावलंय, मी सगळ्यांना कामाला लावलंय. कमाल आहे, वराती मागून घोडे केल्यावर सगळे गेल्यावर हे पोहोचतात. जो हौस से गई वो बोन से नहीं आते, असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावलाय. ठाकरेंच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय आणि या सर्वच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते आहे. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या देखील मतदारसंघात सभा घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरसाठी जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समवेत एकत्र विमान प्रवास केल्यानंतर माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात या प्रवासाची जोरदार चर्चा रंगली. शिवसेनेतील अनेकांनी या प्रवासात केवळ योगायोग म्हटलंय, तर काही नेत्यांनी महाराष्ट्राची संस्कृती म्हणत याकडे राजकीय हेतूने पाहणे गरजेचे नसल्याचं मत मांडले. आता शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासावर विमानापेक्षा इमान महत्त्वाचं अशी प्रतिक्रिया एका वाक्यात दिली आहे. काय बोलणार मी आता, जाहीर सभा घ्यायला त्यांना मीच लावलेले आहेत, बरोबर ना. आता मी कामाला सगळ्यांना लावलेलं आहे आणि खरं म्हणजे हे एक म्हण आहे, वराती मागून घोडे. हे सगळे गेल्यावर आता हे पोस्ट आहे, त्याचा काय उपयोग आहे. आणि जो बोन से गई वो हौस से नहीं आती है. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.